आता आपल्याकडे अजून एक वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. ते आहेत श्रीयुत श्रीकांत कानडे सर आणि त्यांच्या मिसेस राजश्री कानडे. त्यांना मी स्टेजवर यायची विनंती करते. यांचा पण 75वा वाढदिवस आहे. नोबडी विल बिलीव्ह दॅट हे 75 वर्षाचे आहेत. मला तर अजिबात नाही विश्वास बसत आहे. छान. तुमचं गाणं सुद्धा आठवत आहे. हे चिंचेचे झाड तुम्हीच बोलला होता. आज थोडस एकच दोन वाक्य दोन द्रुपद. ओके. आता आपण 80 प्लस 80 प्लस कोण आहे? भारतीताई खानोलकर आहेत. आज सर फार व्यायाम करायला लावला यांना. वर चढून खाली उतरून बसूनच ठेवायचे होते. या या उठक बैठक करा. हो चल. आता आपण जरा ह्या सगळी तयारी होईपर्यंत एक वेगळ्या रीतीने हा कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्रीयुत कानडे सरांचं आपण गाणं कोणी ऐकलं नसेल, मी तर ऐकलंय. एक ध्रुवपद 75 प्लस. आता हा सगळे 75च्या वरच्यांनी मागच्या बाजूला यायचं आहे. हा 74 पूर्ण नाही. 75 या मागे राहू नका. विकास आपला रमेश पाटील चला पटपट. आपल्याला आजचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे एवढं लक्षात ठेवा, नाही तर शेवटचा कार्यक्रम महत्वाचा आहे. त्याच्यात आपल्याला काटछाट करायला लागेल. नक्की करा. काय काटछाट करा? काटछाट करा असं माझी विनंती आहे. सरांनी तो कार्यक्रमाला काटछाट करावी. त्यांना जरा हात द्या. अरे आणखी 75 पूर्ण कोण आहे? सगळे 81. अहो तुम्ही आहात ना. लपवायचंय का वय? चला या. आणखी कोण आहेत? ते स्वतःला लहान समजत नाही. हो ठाकूर देसाई तुम्ही सर राहू दे. तुम्हाला चढायला उतरायला घालू. बरं बरं ठीक ठीक आहे. हे तर आता सगळी तयारी होतीये. 1-2 मिनिट. हा पेटा प्रियाताई कुठे? थांबा देतो मी. रमेश कानडे साहेब उभं राहून जरा फेटा लावून घ्या. हा फेटा आहे ना सगळ्यांनी आठवण म्हणून ठेवावा अशी अपेक्षा आहे. यावरती या या. त्याच्यानंतर माधुरीताई आणि स्नेहलताई यांच्याकडनं औक्षण केलं जाईल. बारीक आहात. काय ना या सनईचा आवाज ऐकलास की किती मंगल पवित्र असं वाटायला लागतं. अगदी सगळेजण स्वातीताई अग्निहोत्री आनंदी झालेले आहेत. सतीश साठे आणि सुहास पुरोहित स्टेजच्या जवळ या.
सतीश साठे येतील. नंतर तुम्हाला 1-2 मिनिटं बोलायचं आहे आणि श्रीकांत बाबांना आपण शेवटी संधी घेऊया. अहोला नको नाही, तुम्हाला हवं ते मी बोलतोय. आता आपण ना बऱ्याच मगाच्या सारखं सगळ्यांनी टाळ्या वाजवून हॅपी बर्थडे सॉंग म्हणायचं आहे आणि त्याच्यामध्ये श्रीकांतजी शब्द वापरायचा आहे. हा वाट बघत होतो सतीश साठेंची, पण ते आलं तरी त्यांना बोलवतो. तोपर्यंत सुहास birthday to you, happy birthday to you, happy birthday to Srikanji, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू श्रीकांतजी, हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं ऐसे ही नाम लूं मैं किसका. नहीं 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 ऐसी हंसी कोई नहीं है जिस पे नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे श्रीकांत जी, हैप्पी बर्थडे टू यू. औरों की तरह कुछ भी मैं तो आज लाना, औरों की तरह कुछ में मैं तो आज लाता, मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता. जी ने कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए, तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू श्रीकांत जी, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. थैंक यू. बर्थडे टू यू. जरा माईक राजश्री ताईंकडे माईक द्या. इथे श्री सतीश साठे सर यांना फूल देऊन आपण त्यांचे आभार मानूया. त्याच्यानंतर सुहास गुर्जर, माधुरी यांना बोलतो. सगळ्यांची झाली. ओके, माधुरी ताई राहिलेल्या आहेत, त्यांचा पण आभार मानतो आम्ही.
धन्यवाद. आपण सुवर्णताईंना शुभेच्छा द्यायला सांगूया. सुवर्णताई पटवर्धन. बरं, नंतर घेऊया आपण शुभेच्छा. तुम्ही आम्ही आपलं सगळ्यांना पळवतो, त्यांच्या वयाचा विचार न करता. नमस्कार. माझ्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि स्नेही मंडळींना माझा सर्वांना शिरसाष्टांग नमस्कार आहे. आणि दिलासा विरंगुळा केंद्राचे हे आपले रवींद्र सर यांनी आणि यांच्या टीमनी हा एवढा मोठा छान इतका सुंदर सोहळा आयोजित केला आहे की त्यांच्यासाठी कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि नेहमीच त्यांच्याकडे मी सुद्धा नागरिक अनेक प्रोग्राम इथे अटेंड केलेले आहेत काही ना काही निमित्ताने. तर फार सुंदर प्रोग्राम ते अटेंड करतात. आणि श्रीकांतजींबद्दल सांगायचं तर त्यांनी लहान वयातच 20 वर्षातच घराचे बरेच भावंड आई सगळ्यांची जबाबदारी सांभाळली आणि रात्रपाळी करून इंजिनिअरिंग शिक्षण दिवसा केलं आणि प्रत्येक ठिकाणी मेडल्स मिळवून त्यांनी आत्तापर्यंत उच्च शिक्षण घेऊन प्रत्येक ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे. आणि जरी 75 असली तरी ते अनेक सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. आणि सगळ्यांचं तुमचं असंच प्रेम आमच्यावर ठेवा. आणि आजही आमचा काराओके क्लास चालू आहे. बाकी सर्व क्लास आमच्याकडे सुगम शास्त्रीय सगळं चालूच आहे. माझी प्रवचन भागवत कथा चालूच आहे. आम्ही असा स्वतःला गुंतवून प्रयत्न करतोय आणि ते का तर ते तुमच्यामुळे तुमचं बघून आम्ही इथे असं बिझी राहायचं समजलंय आम्हाला की त्यातून कसा आपल्याला आनंद मिळतो. आणि तुमच्यामुळे आज हा आम्हाला आनंद मिळाला आहे. मी तुमची सर्वांची आभारी आहे. नमस्कार. नमस्कार. श्रीकांतजी मनन करा. श्रीकांतजी श्रीकांतजीने फार प्रतिकूल काळात लहानाचे मोठे झालेले आहेत. सगळ्या भावंडांची लग्न करणं, त्यांना स्थावर करणं, सदैव त्यांनी नाईट शिफ्टला ड्युटी, डे टाईमला शिकणं किंवा 8 वाजेपर्यंत शिकणं, 8च्या नंतर रात्रीपर्यंत काम करणं आणि 2 कामं अधिक अभ्यास असं पण केलेलं आहे. हे मी मध्यंतरीच त्यांच्याशी बोलताना कळलं. तर हार्डशिप असते ना श्रीकांतजी, आपलं बायोलॉजिकल लाईफ थोडं वाढवतं. म्हणजे तुमचं 75 आहे, 5 वर्षांनी बायोलॉजिकल लाईफ जास्त असेल, पण ते सगळं तुम्ही स्वतः करतातच. सर्व ठिकाणी गुंतलेला आहात. प्रतिमा फिल्म सोसायटीमध्ये ते सुरुवातीपासून आहेत, उपाध्यक्ष आहेत आणि काम करत असतात. तर तुम्ही एक तुमचं मनोगत सांगा. मनोगत म्हणजे एवढंच मी सांगेन की मी इतका फास्ट लाईफ माझा गेला की मला 75 असं काही वाटत नाही. आणि माझा परमेश्वरावर 100% विश्वास आहे मुळात. त्यामुळे कसं आहे की मला असं वाटत नाही. आणि माझी एनर्जी म्हणा किंवा काय म्हणा, आणि तसं मी म्हणेन की साहित्य, शास्त्र आणि मनोरंजन याच्यामध्ये मी गुंतून गेलेलो आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारचं मी साहित्य शिकलो, सगळ्या प्रकारचं शास्त्र शिकलो, सुरेश खऱ्यांच्याकडे निवेदन शिकलो, सूत्रसंचालन शिकलो, नाट्य अभिवादन शिकलो, पटकथा असेल, संवाद असेल, अनेक गोष्टीच्या ज्ञाना आणि परमेश्वराची कृपा यामुळे मला अगदी असं वाटत नाही की फास्ट लाईफ एवढं वय जास्त आहे. मला जरासुद्धा थकवा किंवा काही वाटत नाही. म्हणून मी एवढंच सांगेन की आयुष्यामध्ये दिलासा आहे, आयुष्यामध्ये विरंगुळा आहे. आणि आयुष्यामध्ये जिथे दिलासा आहे, जिथे विरंगुळा आहे, तिथे सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणजे मी एवढंच सांगेन की आधी हिचं नाव जयश्री होतं, दिलासा विरंगुळाचं नाव घेतो, आता हिचं नाव राजश्री आहे. बोलायला पुष्कळ आहे पण थोडक्यातच मी आवरतो. पुष्कळ कला आणि पुष्कळ परमेश्वराचे आशीर्वाद भरपूरच माझ्याकडे आहेत. आणि कष्ट केले, समजा एक्स कष्ट केले तर X+1 मला परमेश्वराने आशीर्वाद दिला. आणि म्हणून माझा परमेश्वरावर विश्वास आहे 100%. परत मी सांगतो की त्याची कृपा आहे.
कारण मला कुठलाही आत्ताही थकवा म्हणा किंवा इतर काहीही जाणवत नाही. रोज मी 1 तास चालतो. 1 तास चालत असताना मी घरात निघताना रामदास स्वामी यांचं विष्णू सहस्त्रनाम ऐकतो आणि 3 वेळा ऐकतो. 54 मिनटं होतात. मी अगदी फास्ट चालतो. मला जरासुद्धा थकवा झाल्यासारखं वाटत नाही. आणि घरी पर्यावरणाचं पण काम करतो, पर्यावरण निसर्गाचं. त्यामुळे भरपूर झाडं लावलेली आहेत. त्यामुळे 1 तास आमच्या बागेतही काम करतो. त्यामुळे हे सगळे देवाचे आशीर्वाद, देवाची कृपा, एवढंच मी सांगतो. जास्ती बोलू इच्छित नाही. सगळ्यांचे आशीर्वाद मला आहेत, सगळ्यांचा सहवास आहे, सगळ्यांचं प्रेम आहे आणि या विरंगुळा केंद्रात माझं विरंगुळा आहे. नमस्कार, धन्यवाद. जास्ती बोलू नये म्हणून तुमच्या समोर एक गाणं ठेवतोय, ते म्हणायचं आहे. माईक घ्या, माईक घ्या. हे मी धरायला पाहिजे का? नाही, बेधडक म्हणा. हा, मी एक म्हटलेलं आहे, परत एकदा म्हणतो. हे चिंचेचे झाड दिसे मज किनार वृक्षा परी, दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झेलमचे झुळझुळे. हे गवत नवे ग पिवळे केशरमळे. ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे, प्रीतीमुळे. उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती. दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड रुसली सौगाता जवळ ये ना जरा. गादीत बुलबुला माझ्या चित पातरा. हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा, मोहरा. किती वार मी मरू तुझ्यावर, किती करू शाहिरी. दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड हर रंग दाविती गुलाब गहिरे फिके. तुझ दाल सरोवर दिसते का लाडके. पाण्यात तरंगे घरकुल से होडके, होडके. त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू सागिरी. दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी. दिसशी तू, दिसशी तू, दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. माझ्या मते गोविंदरावांना पण इच्छा झालेली दिसते गाणं म्हणायचं. गोविंदराव, तुम्ही गाणं म्हटलं तर प्रज्ञाताईंनी नाच केला. बरोबर, हा विनोदाचा भाग आहे. आता आपण एक छानशा शुभेच्छा आपल्याला पटवर्धनताई, सुवर्णा पटवर्धनताई देतील आणि मग आपण या कार्यक्रमाची सांगता करू. थँक्यू. हॅपी बर्थडेचं संस्कृत भाषांतर. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तव हे सकलं मधुरं भूयात्. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिने तव हे सकलं सफलं भूयात्. सकलं च शुभं भूयात्, सकलं च शुभं भूयात्.
त्वं गच्छसी सगळ्यांना गच्छामी. छान उत्तम कार्यक्रम झालेला आहे. सगळ्यांचे Yes. खूप खूप आभार. यस, धन्यवाद धन्यवाद सर्वांचा असा